सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईच्या अफवा पसरत असल्या तरी धुळे जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे। नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे स्पष्ट आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी केले। जिल्ह्यात सध्या 140 पेट्रोल पंप कार्यरत असून इंधन पुरवठादार कंपन्यांकडून नियमित पुरवठा सुरू आहे। जिल्हा प्रशासन यावर बारकाईने लक्ष ठेवून असून नागरिकांनी भीतीपोटी गरजेपेक्षा जास्त इंधन खरेदी करून अनावश्यक साठवणूक करू नये असे प्रशासनाने स्पष्ट केले। सध्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन इंधनाचा काळाबाजार किंवा चढ्या दराने विक्री केल्यास जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला। तसेच सुरक्षिततेच्या कारणास्तव प्लास्टिकच्या बाटल्या, कॅन किंवा ड्रममध्ये इंधन विक्रीवर प्रशासनाने पूर्णपणे बंदी घातली आहे। या व्यतिरिक्त घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणाबाबत ग्राहकांच्या काही तक्रारी असल्यास त्यांच्या तातडीच्या निवारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष नियंत्रण कक्ष आणि पुरवठा निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। नमस्कार, मी भाग्यश्री विस्पुते, जिल्हाधिकारी धुळे। सध्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील आणि आखाती देशांमधील जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईबाबत काही बातम्या येत आहेत। धुळे जिल्ह्यात इंधन टंचाई नाही। धुळे जिल्ह्यात 140 पेट्रोल पंप आहेत आणि 3 तेल कंपन्यांकडून मुबलक साठा नियमितपणे पुरवठा करण्यात येत आहे। तरी नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये। पेट्रोल पंपांवर जी गर्दी करण्यात येत आहे ती करू नये। जर ह्या परिस्थितीचा फायदा घेऊन कुठलेही गैरप्रकार किंवा अनधिकृत साठा कुणी करत असेल किंवा जीवनावश्यक वस्तू कायद्याचं उल्लंघन करत असेल तशा एजन्सीजवर किंवा तशा लोकांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल। आणि सुरक्षितेच्या कारणास्तव सुद्धा कोणीही प्लास्टिकच्या बॉटल्समध्ये किंवा कंटेनर्समध्ये या गोष्टींचा साठा करू नये। तरी मी सगळ्या नागरिकांना आव्हान करते की कुठल्याही अफवांना बळी पडू नये। जी अधिकृत माहिती शासनाकडून किंवा प्रशासनाकडून तुम्हाला देण्यात येत आहे त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि प्रशासनाला मदत करावी। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।